लीले रूप कृष्ण नाम गुंथी परब्रह्म चित्ती उतरले उत्तम हे नाम रामकृष्ण जगी तारावयाची भव नदी सेवेकरता घेतलेला आपण विश्ववंदनीय जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबा यांचा पाचरणाचा आणि बाळ क्रीडा प्रकरणातील अभंग गात्यातलाच आहे प्रकरण बाळ क्रीडा पहिले कीर्तनाची सेवा माझ्याकडे असे किती आहेत 11 कीर्तन पहिलेच आहेत माझ्याकडे असं महावैष्णव हनुमंतराय रामदैव तुमच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही उभी आहोत दरवर्षी प्रमाणच होणारा हा कीर्तन महोत्सव त्याला निमित्त रामनवमी प्रभू रामचंद्राचा जन्मदिन महाराज नवा आता शिवाजी महाराजांना आमच्या रामभोगाने जुना आहे पण तुम्हाला महाराज नवा सप्ताह 9वा आणि निमित्त रामनवमीच आहे महाराज महाराजांनी मला फोन केला मी जास्त बोलत नाही फोन केला राम महाराजांनी फोन केला आणि तुम्हाला सर्वांच्या संमतीनं ही सेवा पहिली माझ्याकडे आली ब्रह्माचे 2 रूप आहेत एक निर्गुण आणि सगुण आहे त्याला ज्ञानोबा कुटस्थ ब्रह्म म्हणतात कुटस्थ काय म्हणतात कुटस्थ ब्रह्म सोपं करून सांगतो कुटस्थ ब्रह्म म्हणजे काय ब्रह्म आहे भगवान परमात्मा आहे पण त्याला हात नाही त्याला पाय नाही त्याला पोट नाही त्याला पाठ नाही त्याला डोळे नाही त्याला कान नाही त्याला काहीच नाही रूपही नाही कुठलं नावही त्याला निश्चित प्रकारचं नाही की हाक मारावं त्या नावाला त्याला नाव तो अभंग मोठा आहे मी प्रमाणे जास्त म्हणत नाही पण नाही रूप महाराजांचा गात्यातला अभंग आहे नाही रूप नाही नाव नाही ठाव धराया नेमकं त्याच्या पायाला धरावं दर्शन घेऊन म्हणलं त्याला पायही नाही पण कुठलं रूप आहे कुठलं वर्ण नाही निर्गुणातलं वर्ण आहे महाराज निर्गुणातलं कुठंच तो महाराज त्याला ज्ञानोबाची दुसरी भाषा निरुपाधिक म्हणजे उपाधी रहित तो ब्रह्म आहे ते उपाधी रहित भगवान प्रभू रामचंद्र हे उपाधी रहित आहे बरं का उपाधी रहित कुठली उपाधी नाही त्यांच्या पाठीमागं तुमच्या आमच्या पाठीमागं सगळ्याची उपाधी लावल्या प्रपंचाची लावली संसाराची लावली शेतीची बाडीची कामाची उपाधी लावली जन्माची लावली मरणाची लावली पोटाची उपाधी आपल्या पाठीमागं लागली आणि भगवान परमात्म्याच्या मागं कुठलीही उपाधी नाही निरुपाधिक ब्रह्म येते त्याला विकाराची उपाधी नाही आपल्याकडे विकार आहेत आपल्याकडे शरीरविकार आहेत भगवान परमात्म्याकडे विकाराची उपाधी नाही जन्माची उपाधी नाही त्याला जन्मही नाही अजन्म आहे तो आणि मरणाची उपाधी नाही मृत्यू नाही त्याला तरी स्वयं भगवान अविनाशी परमात्मा आहे अविनाशी ब्रह्म येते त्याचा नाश कधी होत नाही जोडीले हे नसरे अविनाश भगवान परमात्मा अविनाशी आहे त्याचा नाश कधी होत नाही म्हणून जन्म मरण विकार याच्या बाजूचा परमात्मा आहे ही उपाधी त्याच्याकडे नाही तो कुमार म्हणतात उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार निर्विकार
पंढरीला बोलतात, तुम्हाला काही संसार नाही, जन्म मरण नाही, जन्मही नाही मरणही नाही, तुम्हाला विकाराचा संसार नाही, काहीच नाही तुम्हाला. पण आमच्याकडे सगळंच आहे. तुमच्यासारखं आम्हाला करा बरं देवा, आयुष्य मज करून केव्हा नारायणा समळ वासना नुर्वत. तुमच्याकडे वासना नाही, आमच्याकडे वासना आहे, विकार आहे सगळे. असं हे निरुपाधिक ब्रह्म तुम्हाला सोपं करून सांगतो. निरुपाधिक ब्रह्म म्हणजे अशा प्रकारचं ब्रह्म आहे. जन्म नाही, मरण नाही, संसार नाही, उपाधी नाही, वासना नाही, काही नाही, काही नाही, विकार नाही, काही नाही, काही. असं निरुपाधिक ब्रह्म अवतीर्ण झालं, अवतरलं. कुठं अवतरलं? त्रेतायुगामध्ये अयोध्येमध्ये दशरथ राजाच्या राजवाड्यामध्ये, त्याच्या महालमंदिरामध्ये अवतरलं. महिना उत्तमही बनला. हा महिना उत्तम आहे. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस. सगळा महिनाच पूर्ण उत्तमही बरं का, एकदम पवित्र महिना. कावडीचे आपण जर बघितले का नाही महाराज, आपण तुका हरिदास तराळ अवघे हाकारी सकळ या रे वंदू शिखरात चैत्र मास पर्व काळ महादेव दर्शनी आहा आहा रे भाई. महिना पवित्र आहे. या चैत्र मास पवित्र महिन्यामध्ये अयोध्येमध्ये कंसाच्या उदरी ते प्रकट झालं. पण असायला कसं होतं? गुजर रूप, सुंदर रूप. आज रूपाचं वर्णन असते बरं का, असतं महाराज, रूपाचं वर्णन असतं. रूप पाहता सुख झाले. आज रूपाचं वर्णन, उद्या नामाचं वर्णन, नामाचं महत्व उद्या असं आहे. पण देवाचं रूपाचं वर्णन असावं. कौशल्याची मूर्ती प्रकट झाली, अतिसुंदर. कथा अशी सांगतात नाथ महाराज रामायणामध्ये. आता जे मी आमच्या माता माऊली आहेत का नाही, प्रसूतीच्या काळामध्ये कळा येतात, पोट दुखतं, मग ॲडमिट करावं लागतं प्रसूती दवाखान्यामध्ये, ॲडमिट करायचं, हे करायचं, ते करायचं. कौशल्याच्या बाबतीत शिवाजी महाराज काहीच नाही. नाथ महाराज वर्णन करतात, नाही दुखिंडले गर्भपोट, कंसरीचं पोट दुखलं नाही लागली गेलं उद्भट, बालकांडामधल्या बाबी प्रसूतीच्या काळावी लागल्या नाही, स्वयं श्रीराम झाला उद्भट. भगवान परमात्मा प्रकट झाली, रामरूपामध्ये आली, सुंदर रूप. स्वप्रकाशे स्वलीळा, स्वप्रकाशे स्वलीळा. घवघवीत घनसावळा पाहिल्या कौशल्या, सुंदर अशी मूर्ती कौशल्य पाहू लागला. सुंदर मूर्ती. कुठं नाथ महाराज म्हणतात, जे स्वाभाविक सहज, जे तेजाचे निज तेज म्हणजे सूर्य बरं का, सूर्याचा बाप. सोपं करून सांगतो, जे तेजाचे निज तेज म्हणजे बरं का, तेज म्हणजे सूर्य, आणि सूर्याला प्रकाश देणारा हा भगवान परमात्मा, त्याला प्रकाश देणार आहे. त्याच्याच घरचा प्रकाश नाही, त्याच्या अंगाचा प्रकाश नाही सूर्याला. याची अग्नीच प्रभा प्रकाश रवी किरणा. भगवान परमात्म्याच्या अंगच्या त्या सामर्थ्यानं किंवा त्या अंगकांतीनं सूर्याला प्रकाश आहे, चंद्राला प्रकाश आहे. असा निजतेज सुंदर अशी मूर्ती, स्वाभाविक सहज, जे तेजाचे निजतेज त्याची मूर्ती चतुर्भुज पाहत असे सुज कौशल्या. काय आश्चर्याने ती मूर्ती पाहू लागली, अति सुंदर. म्हणून ज्ञानोबा म्हणतात बरं का, राम बरवा कृष्ण बरवा, भाई
अति सुंदर मूर्ती आहे. कंसाने आश्चर्याने पाहू लागला. राम अवतारामध्ये अति सुंदर, कृष्ण अवतारामध्ये अति सुंदर आहे. श्रावण मध्ये नवमीला, अष्टमीला भगवान परमात्मा रात्री प्रगट झाले. श्रावण मध्ये अष्टमीला रात्री 12 वाजता प्रगट झाले बंदी शाळेमध्ये. तिथून वसुदेवाने कुठं आणलं? गोकुळामध्ये आणलं. आणि श्रावणमध्ये नवमीला सकाळी नंदाच्या घरामध्ये, वाड्यामध्ये आणि वाड्याच्या समोर अति गर्दी झाली. कसं करतात? अरे भगवान परमात्म्याच्या दर्शना करतात. गर्दी झाली, लाईन लागली अशी. आणि यशोदेनं अभ्यंग स्नान घालून, राजपेहराव घालून भगवान परमात्म्याला पाण्यामध्ये टाकला. आणि एक गवळण जाती दर्शन घेऊन येते, जाती दर्शन घेऊन येते. मुखकमल पाहती, चरणकमल पाहती, माघारी येते. एक गवळण गेली. जी गेली ती पाण्याच्या जवळ जाऊन उभारली आणि पाहतच राहिले महाराज. जगद्गुरु तुकोबाराय दारामध्ये होते, तिथे उभारले. कसं करतात? पहिली गवळण दर्शन करून माघारी आली की दुसरी पाठवायची, दुसरी आली की तिसरी पाठवायची. तुका तेथे वारी एका आडून दुसरी. एक गवळणची गेली पाण्यासमोर, जी उभारली पाण्याजवळ, जे भात उभारली. बराच वेळ झाला, 2 तास झाले, 2.5 तास झाले. महाराजांनी गंमतच पाहिजे, म्हणजे बघूच म्हणले किती वेळ. 2.5 तास उभारली. बाहेर तर घरी झाली, बाकीचे लोक कालवा करायला लागले. महाराज त्या गवळणीच्या जवळ गेले, तिच्या दाटाला धरून गोडीत बाहेर आणलं आणि विचारलं तिला. अगं म्हणजे इतकी मोठी रांग लागली पाठीमागे दर्शनाची. भगवान परमात्म्याचं दर्शन सर्वांनाच करायचे, पण तू एकटी इतका वेळ काय करत होतीस? त्या गवळणी तिला उत्तर दिले महाराज. महाराज म्हणजे हरीच्या स्वरूपाचा, कृष्ण परमात्म्याच्या स्वरूपाचा, त्याच्या अंगकांतीचा भोग एवढा गोड होता, हे सांगणं सुद्धा कठीण आहे. तोंडानं सांगणं कठीण आहे, हे वाचेनं सांगणं कठीण आहे. गोड लागे परी सांगताची नाही. गोड लागत होता डोळ्याला, सुंदर रूपाला गोड वाटत होतं, डोळ्याला माझ्या गोड वाटत होतं. पाहता श्री लोक सुखावले सुख, गोळ्याची भूक नवजी माझी, दृष्टीनं फिरे माघारी. तुझं पाहता दृष्टी माघारी फिरत नव्हती. मी निमग्न झाले त्या ठिकाणी, देवाने विसरले. गोड लागे परी सांगताची नाही. मला सांगता येत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही. बैशी मिठी सई आवडीची, माझ्या चित्ताची आणि त्याच्या स्वरूपाची मिठी एक झाली. माझं चित्त त्याच्या स्वरूपावर बसलं. हे चित्त काही माघारी फिरणार फिरलं, म्हणून एवढा वेळ लागला. बेधले वो येले श्रीरंगे रंगे. महाराज या श्रीरंगाच्या स्वरूपरंगाने मी रंगून गेले. माझा देवान हरपलं, मी देह अवस्थेला प्राप्त झाले, म्हणून मला वेळ लागला. इतकं सुंदर रूप महाराज. आणि या अवतारामध्ये सुंदर रूप आहे. नव्या अवतारामध्ये सुंदर रूप आहे महाराज. तुकोबाराय सुंदरपणाची साम्यता काय वर्णो पावी आता. तुकया बंधू मनेरी अच्युता धन्य ते माता पिता प्रसवली. सुंदर आहे रूप. आरत्या जर बघितल्या महाराजांच्या गाथ्यातल्या तर विचार करण्यासारख्या तुकोबाराय वर्णन करतात. सुंदर अंगकांती मुख भाळ सुरेख, बाणली ओटी अंगी खेळा साजिरा देख. मस्तके कुटकानी कुंडले तेज फाकी, आरत दंत हिरे शोभे. जय देवा पांडुरंगा जय आना. नाटामध्ये महाराज म्हणतात चांगले नाम गोमटे, चांगले नाम गोमटे, चांगले नाम गोमटे, चांगले नाम गोमटे. गोळे हरती गोळे हरती.
चांगले नाम गोमटी रूप रूप गोमट आहे, नाम तर चांगलंच आहे. निवती डोळे हरती ताप विठ्ठल विठ्ठल हा जप प्रगट स्वल्पादी सार. आता पायापासून वर्णन बघा तुम्ही, पाय समान आहे तर सगळं वर्णन करत नाही. सुंदर डोळा पितांबर धारण केलेला आहे, कबरीला पितांबर कसलेला आहे. पीत पितांबर कसला कटी अक्षय बीट चरण तळवटी सकल सौंदर्य सुखाची पेटी हृदय संपुष्टी आठवाते. कबरीला पितांबर कसलेला आहे, अंगामध्ये मेखळा आहे. आता लई झालं तर का नाही आपल्या हातामध्ये योग्य कामती असेल. भगवान परमात्म्याच्या काही वाटामध्ये आणते. श्रवणीय कुंडली देती ढाळ, कानामध्ये कुंडल मकराकार कुंडल प्रकाशित कळपता. वाट्यामध्ये सूर्याचं जेवढं तेज आहे तेवढं कुंडलाचं तेज आहे. श्रवणीय कुंडली देती ढाळ, दशांगुळी मुद्रिका माळ. काही बोटामध्ये अंगठे येतात, रत्नजडीत अंगठे येतात. तो सुमणी आहे, दशांगुळी मुद्रिका माळ व जयंती माळ आहे. मुखाकडे जर बघायला गेलो तर तुकोबाराय म्हणतात हे मुख तर नाही, हे सामान्य मुख नाही महाराज. ज्या मुखाकडे पाहिल्या पाहिल्या कोटी ब्रह्महत्या निघून जातात, महापातके जळून ठाप होतात. जे मुख पाहिल्यानंतर बरं का मोठ्या मोठ्यानं मोह निर्माण झाला, मोठे मोठे भाळे, मोठे मोठे पागल झाले, असं ते भगवान पंढऱ्याचं रूप आहे महाराज. मुख आहे पण ते सुखाचं ओतलंय. कशाचं ओतलंय? सुखाचं ओतलंय. सुखाचे ओतले दिसे श्रीमुख चांगले, मनी धरीला आभेळास मिठी घातली पाया. सुखाचे ओतले. आणखीन एक प्रमाणे महाराज सुखाचे ओतले सकळ ही. मुकुट कुंडरे शिवमुख शोभले आणि सुखाचे ओतले सुखाचे ओतले. म्हणून मुखाकडे पाहिल्यानंतर आपल्याला आनंद होतो. देवाच्या मुखाकडे पाहिल्यानंतर आपल्याला आनंद का होतो तर ते सुखाचं ओतलंय म्हणून ते आपल्याला आनंद होतो. नाही तर सुखाचं नसतं ओतलेलं तर आपल्याला आनंद झाला नसता. सुखाचं याच्या पुढे जाऊन बोलायचं म्हटलं तर भगवान परमात्माच सुखरूप आहे. सुखरूप आहे असा तुझा कोण सांगा, माझ्या पंढरपूर साहेब. आता मुकुटाकडे जर पाहायला गेलं भाळे सोय काय महाराज, चंद्राची उटी लावलेली, केशराची उटी लावलेली, मस्तकावर मुकुट आहे. मुकुट माता कोटी सूर्याचा. महाराजांचे शब्द काही सामान्य नाहीत गाथ्यामध्ये. 1 कोटी सूर्य. आता 1 सूर्य तर आपल्याला किती उष्णता आहे. आता मगाशी वारं सुटलं होतं म्हणलं काय नाही आज द्याच आहे कीर्तनाचं. हनुमंतरायने सावरून घेतलं कारण त्यांच्या वडील हनुमंतराचे वडीलच आहेत वाढीसूत म्हणल्यावर त्यांनी सांगितलं असं त्यांना बाबा व्यवस्थित चालू दे काय केली त्यांचे वाढ. असे भगवान खूप सुंदर. असं महाराज म्हणतात की ब्रह्मानं काय केलं, नामाची उपाधी धारण केली आणि शरीराची उपाधी धारण केलं, ती अवतीर्ण झालं. जे काय होतं काय बघ धैर्य रूप कृष्ण नाम बुंथी. बुंथी म्हणजे फोळ, फोळ आहे. आता ब्रह्मन महाराज धैर्य रूप कृष्ण नाम बुंथी परब्रह्मक्षिती उतरली. अयोध्येमध्ये आलं. कशा करता आलं येण्याची कारण भरपूर आहेत. आता महाराज लोक सांगतात पहिलं कारण आपल्याला माहिती आहे. धर्मरक्षा वया अवतार
धर्माचं रक्षण आहे. धर्माचं रक्षण करण्याकरता अवतीर्ण होतो. अर्जुनाला ते सांगितलं यदा यदा हे धर्मस्व ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. दुष्टांचा नाश करण्याकरता साधूचं भक्ताचं रक्षण करण्याकरता अवतार आहे. भक्ताराखी गुरुजनाशी वचन तसं केलं होतं. वचन तसं दिलं कारण का 33 कोटी देव रावणाच्या बंदिवासात होते. दादा मला सांगायचे, मला सांगताच येत नाही कोणता देव. वायुदेव काय करत होता, अग्निदेवता काय करत होती बरं का, वरुण देवता काय करीत होती, बृहस्पती काय करत होते, इंद्र काय करत होता, हे कोणते कोणते देव काय काय सेवा रावणाच्या घरी करत होते दादासाहेबांनी सांगावं. मलाही सांगता येतं पण आता आपल्याला वेळ नाही. आधीच तर काय लहान कोणी मोठा घास मला काही येत नाही त्याच्यात आपण पाचारणाचा. देवाने हात जोडले आणि प्रार्थना केली भगवान परमात्म्याची. राहत राहे सोडवी अनंता, याच्यातून आम्हाला सोडवा ना. आता या बंदीशाळेतून, या कारागारातून, या कारावासातून आम्हाला सोडवा. मग भगवान परमात्मा म्हणाले करावं या राक्षसाचा घात. राक्षसाचा घात झाल्याशिवाय तुमची सुटका. पहिले त्यांना मारावं लागलं आणि म्हणून करावं या राक्षसाचा घात. मी अवतरे ना रघुनाथ. हे दशरथ आलेल्या कुठे अवतीर्ण होईन, अवतार घेईन. कारण काय होईल, रमा मुख्य कलय आहेत. रमा म्हणजे सीतेमुळं हे भांडण लागल. रावण या सीतेला चोरून येईल, आम्हा दोघांचं वैर होईल आणि वैर झाल्यानंतर मी रावणाला मारीन, मग तुमची सुटका करेल. अवतार कशा करताय? राक्षसांना मारण्याकरता अवतार आहे, दुष्टांना मारण्याकरता अवतार. बाळकृष्णाचा दुसरा आपण बघा, अवतार केला संवारा या दुष्ट करी तिथे नष्ट परपीडा. जे दुसऱ्याला पीडा करतात, त्रास देतात, जे भजन बंद पाडतात, जे कीर्तन बंद पाडतात, जे यज्ञ बंद पाडतात, जे पूजा विधान बंद पाडतात, अशा दुष्ट लोकांच्या नाशाकरता भगवान परमात्म्याचा अवतार आहे. राम अवतार त्याच्या करताच आहे, त्याच्या करताच आहे. म्हणून 33 कोटी देवाची बंदीशाळेतून कारागृहातून सुटका करण्याकरता अवतार आहे. तुम्हाला एक एक सांगतो बरं का मुद्दा, आणि त्याला प्रमाण दिले तुकोबारांनी गाथ्यामध्ये. शरणागत वज्रपंजर फोडली देवाची बंदिशाळ, सहारोने राक्षसगड शरणागत राज्य स्थापिला. शरणागत बिभीषण होता, त्या बिभीषणाला लंकेच्या गादीवर बसवलं, पण राक्षसाचा सगळ्या नाश केला महाराज. आणि 33 कोटी देवाची त्या रावणाच्या बंदिशाळेतून सुटका केली. मग अवतार कशा करता? आणि देवांना सोडवण्याकरता अवतार आहे, दुष्टांना मारण्याकरता अवतार आहे. कशा करता अवतरलं? पहिल्या चरणामध्ये तुकोबारा सांगतात करे परब्रह्म खेती उतरले या पृथ्वी तलावर. ते परब्रह्म रामाच्या रूपाने का अवतीर्ण झालं, का खाली आलं? त्याला 2 कारण तुम्हाला सांगितलं. धर्माचं रक्षण त्याचंच काम आहे, त्याच्याकरता अवतीर्ण झालं. 2 राक्षसाचा नाश करण्याकरता, दुष्टांचा नाश करण्याकरता अवतीर्ण झालं. कारण 2. तिसरं कारण 33 कोटी देवांना त्या कारागृहातून सोडण्याकरता अवतार आहे. 3 आणि भक्तांनी दिलेले वचन, ऋषी मुनींनी दिलेले वचन खरं करण्याकरता. आता रामायण दिलेलं रामावतार किती झाला बघू. आता आपण इथून सुरुवात करू. रामावतार किती झाला? त्रेतायुगामध्ये, बरोबर.
राम कधी झाला त्रेतायुगामध्ये, आणि राम अवताराच्या अगोदर, राम जन्माच्या अगोदर रामायण लिहिले त्रतायुगामध्ये. राम कधी त्रतायुगामध्ये, राम कधी जन्मले त्रेतायुगामध्ये. गेले रामायण, कोळियाची कीर्ती वाढली, गेले रामायण. रामायण आधी लिहिलं, आणि जसं रामायण लिहिलं ते रामायण रामाने वाचलं, सगळं पारायणच केलं, रामायणच लावलं वैकुंठामध्ये मला, आणि ऐकायला हनुमंतराय होते. वैकुंठात रामायण लावलं, आणि मला वाटते 7च्या 7 कांड वाचून काढले, मला पारायण केलं. आणि जसं वाल्मिकाने लिहिलं तसं वागण्याची तयारी केली. बोलीला वाल्मिक शिक्षेची करी वरतून दावी. जसं वाल्मिकाने लिहिलं तसं ते वागायला सुरुवात केली महाराज. तिसरा प्रयोग तुम्हाला सांगतो. मतंग ऋषींनी सांगितलं होतं शबरीला, शबरीची मतंग ऋषीची पहाटे भेट झाली, नाही तर 6 महिने ती झाडत होती बरं का. आश्रम सगळा झाडून काढायची, आणि ऋषी उठायच्या अगोदर लपून बसायचे. असे 6 महिने चालू ऋषी का नाही. महाराजांनी विचारच केला मतंग ऋषीने, म्हणजे कोण झाडतं एवढं सुंदर फुलं माझ्या दारामध्ये, कोण टाकते एवढं सुंदर, कोण करते. एके दिवशी बघावंच म्हणते, म्हणून लपून बघितलं तर ती शबरी निघाली. कोण तू? शबरी. कुणाची? मी बिल्लाची आहे. कसं करता आली इथं? महाराजांची सेवा करता आली, मला आश्रमाची सेवा करायची. आणि त्या टायमाला मतंग ऋषीचा म्हणजे संपण्याची वेळ होती, आयुष्य संपलेलं होतं. शेवटी मतंग ऋषींनी शबरीला सांगितलं, शबरी या आश्रमामध्ये एका सेवा करत राहा, आणि रामचंद्र प्रभूचं चिंतन करत राहा, राम 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 असं भजन करत राहा, एके दिवशी तुला राम भेटतील. ते बोलले कोण? ते बोल खरं करण्याकरता शबरीला भेटण्याकरता जसं लिहिलं तसं लोक बोलले. कारण का तुकोबा आहे म्हणतात, प्रमाण त्याच्या बोला. कोणाच्या बोलाला प्रमाण म्हणतो देव? भक्तानं जे बोल ते खरं करण्याकरता भगवान परमात्मा सदैव तयार आहे. प्रमाण त्याच्या बोला. देव भक्ताचा अंकीला न पुसता जाता नाही, खाली बसता येईल. कारण पुंडलिकाच्या ताब्यामध्ये गेले ते परब्रह्म. कोणाच्या ताब्यात गेलं? पुंडलिकाच्या. गडी आहे देव, आणि पुंडलिक मालक आहे. पुंडलिक कोण आहे? मालक आहे. न पुसता जाता नाही. एखादा भक्त संकटात जरी सापडला आणि देवाला जाऊ जरी वाटलं तरी जाता येत नाही. विचारायची अगोदर पुंडलिकाला विचारावं लागते, मी जाऊ का? माझा भक्त तिकडे संकटामध्ये सापडलाय, मला तिकडे जायचंय, जाऊ का म्हणून विचारावं लागते. मग जा म्हणल्यानंतर आता पुंडलिक काय म्हणणार आहे? जाच म्हणणार ना. मग जा म्हणल्यानंतर भगवान परमात्मा जातो. आता खाली बसावं. योगी 28 विठेवरी 28 युगाने उभा आहे. आता 2 तास जर उभारलो तर मरसे 28 भगवान परमात्मा उभारलाय, जगाचा उद्धार करत उभारलाय. त्याला बसावं वाटत नाही का? बसावं वाटतं नाही असं नाही, बसावं वाटतं. पण खाली बसत असताना काय म्हणतो, मी काय सांगतो की हा भक्ताच्या आधी नाही देव. अहम भक्त पराधी नाही सा नारायण बोलीला. गजेंद्र उद्धरण करावं या भक्तीचं कारण. अहम भक्त पराधी नाही सा नारायण बोलीला भागवतामध्ये महाराजांनी वर्णन केले. मी भक्ताच्या आधी नाही. भक्ताचं म्हणणं मला मोडता येतच नाही, ते खरंच करावं लागते. म्हणून मतंग ऋषीचं बोलणं खरं करण्याकरता भगवान परमात्मा तिथपर्यंत गेले. आश्रमामध्ये गेले, शबरीचा उद्धार केला. तुम्हाला सांगतो आणखी एक कथा तुम्हाला सांगतो. ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्या सुंदर होती महाराज. आता कशापासून बनवली होती त्यानं कोणाला माहिती आहे? ब्रह्मदेवाला अति सुंदर. आणि तिचा भोग घेतला इंद्राने. आता अहिल्याचे पती गौतम ऋषी, गौतम मुनींनी अहिल्याला शाप दिला, माझी अर्धांगिनी तू आहेस, माझी बायको तू आहेस, पण मला का ओळखलं नाहीस? मला का ओळखलं नाहीस? त्याला शाप दिला. अहिल्याला शाप दिला, इंद्राला शाप दिला. इंद्राच्या अंगाला 1000 भग पडले. अहिल्याला शाप दिला, शिळाहून पडशील, शिळाहून पडली, पडणार. एवढ्यामध्ये त्या अहिल्यानं पाय धरले. कोणाचे? गौतम पाय धरले. असा एवढा घातक शाप मला देऊ नका. परत दिला तो दिला, निदान मला उशाप तरी द्या. असं अहिल्यानं विनविल्यानंतर गौतम मुनींनी उशाप दिला. काय उशाप दिला? की त्या गावामध्ये प्रभू रामचंद्राचा अवतार होईल, आणि प्रभू रामचंद्र फिरत
अरण्यकांडामध्ये फिरत 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 ज्यावेळेस इथं येतील त्यावेळेस त्याच्या चरणस्पर्शाने तुझा उद्धार होईल. तोपर्यंत रामनामाचं स्मरण करत राहा. की शिळेमधून रामनामाचा ध्वनी बाहेर पडत होता. कशामधून? देवाला काय लागतं? जिथं नामस्मरण आहे तिथं देव धावतो. 100 चरणाच्या अभंगामध्ये तो कुमार म्हणतात नित्य धावे तिथे नामाचा गजर. कुठली गजर काय? जिथं नामस्मरण चालू आहे तिथं देव धावत. शिळेमधून अहिलेचं नामस्मरण चालू होतं आणि ते नामस्मरण करण्याची स्मृती तिची कायम ठेवली होती म्हणून तेवढा शाप मोठा दिला नव्हता. शिळाहून पडली पण आता ते भजन चालू होतं रामनामाचं आणि त्या भजनामुळे भगवान प्रभू रामचंद्र तिथपर्यंत गेले आणि त्या अहिल्याचा उद्धार केला. पायाचा स्पर्श केला उद्धार झाला. तिला पूर्वीचं रूप मिळालं. अहिल्या झाली पूर्ववित अहिल्या झाली आणि मग राम लक्ष्मणानं तिला बद्रिकाश्रमामध्ये गौतमीच्या आश्रमामध्ये नेऊन सोडलं. अहिल्याचा उद्धार झाला. असे अनेक ऋषींनी दिलेले वचन अनेक ऋषींनी बोललेलं हे खरं करण्याकरता अवतार आहे. वाल्मिकानं जे लिहिलं ते खरं करून दाखवण्याकरता अवतार आहे. असे कितीतरी उदाहरण करता येते. म्हणून मग याच्याकरता देव अवतीर्ण होत असतो. याच्याकरता ते परब्रह्म बरं का अवतीर्ण झालं पृथ्वी तलावर. महाराज म्हणतात धैर्य रूप कृष्ण नामवंती आणि परब्रह्मची ती उतरले. बरं नुसतं रूप चांगलं नाही, नुसतं रूप सुंदर नाही. मी मगाशी सांगून दिलं पण नाही. चांगले नाम गोमटे रूप गोमटे पण नाम चांगलं. शनिवारच्या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात नाम चांगले चांगले नाम प्रतापी प्रताप आहे नामाचा. विचारासमोर माझा हनुमंतरायाचं मूळ स्वरूप आहे भगवान शंकर. भगवान शंकर आहेत समोर. त्यांना विचारा नामाचा प्रताप काय. क्षीरसागराच्या ठिकाणी दुधाच्या सागरामध्ये खाली नावेमध्ये बसून पार्वतीला सांगत होते. पार्वती मातेला विचारलं होतं ते तुम्ही स्मशानामध्ये जाऊन काय करता. तुम्हाला संसाराची प्रपंचाची काही गरज आहे का नाही. माझी काही आवश्यकता आहे का नाही. तुम्हाला लेकरं बाळ तो तिथं जाऊन काय करता. त्याच्यावर उत्तर दिलं होतं त्या स्मशानामध्ये जाऊन मी नित्य रामाचं भजन करतो नामस्मरण करतो रामाचं. का नाम प्रतापी सांगता तुला सांगा बघा. क्षीरसागराचं मंथन केल्यानंतर हलाल नावाचं विष निघालं. विष निघालं का नाही बाहेर. विष निघाल्यानंतर ते विष ते लोकांनी दिलं महादेवाकडं. म्हणजे ते विष असं होतं बरं का. आमच्या सोनारी लोकांमध्ये तेजाब असतो.
सोनं शुद्ध करायचं त्याचा जर चंबूमध्ये टाकलं सोनं आपल्या काचच्या धूर निघतो त्याचा बाहेर. सोनं जळत असताना तांबू बाजूला होत असताना सोनं चांदी बाजूला होत असताना ते जळण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याचा धूर बाहेर येतो. धूर नाकात जर केला आम्हाला दम लागते, सोनार लोकांनी दम लागते, नाकातले केस जळतात. इतकं ते हलाल नावाचं विष होतं महाराज. त्याचं वर्णन रामायणामध्ये एकनाथ महाराजांनी केले. काय विषाचा घात होता तो. पिढी तसं काळ स्वर्गन पिढा कोणाला झाली स्वर्गन 33 कोटी देवांना पिढा झाली स्वर्गामध्ये. तिथपर्यंत धूर गेला तो हलाल नावाच्या विषयाचा. यक्ष किन्नर सिद्धचारण सगळे यक्ष लोक, किन्नर लोक, सिद्ध लोक, चारण लोक, गंधर्व लोक सगळ्यांचे नाकामध्ये शिरलं आणि फुफ्फुसावर त्याचा ताण आला. बिळ पडायला लागली फुफ्फुसाला, दम भरायला. कोरोनाचं कसं झालं माहिती आहे? कोरोनाचा जंतू आतमध्ये गेला तसे त्या हलाल नावाच्या विषयाने फुफ्फुस कमी झाले आणि मग जगाच्या कल्याणाकरता जग वाचावं, सगळ्यांचे जीव जंतू वाचावे म्हणून भगवान शंकरांनी ते विष स्वतः प्राशन केले. विष प्राशन केले. 1000 कोबरा सर्प एकीकडं हलाल नावाचं विष एकीकडं. ते प्रखर विष होतो मला. पण रामनामाच्या प्रतापानं रामनामाच्या बलिदानं त्या विषाचा काही परिणाम झाला. विष खाली चाललं नातून नामामृत बाहेर पडत होतं. दोघांची भेट इथं झाली. विषाने नामामृत भोजन रामनामाचं स्मरण इथं दोघांची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर मग राम राम ठोकला एकमेकाला. राम 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 राम. विषानं राम राम केला, त्याला अमृत आला, नामामृत आला. आणि नामानं अमृत त्याला विषाला. आणि मग दोघांची चर्चा चालू झाली. म्हणजे तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ. विषयानं सांगितलं तुम्ही श्रेष्ठ. कारण का तुमच्या प्रतापामुळं मी विष असून सुद्धा माझं सुद्धा अमृत तयार झालं. विषयाचे अमृत तुझ्या नावे तुकोबाराय म्हणतात. विषयाचे अमृत, विषयाचं सुद्धा अमृत तयार झालं. इतका नावाचा प्रताप आहे. आणि तो प्रताप भगवान शंकर पार्वतीला सांगत होते. म्हणजे आम प्रतापी आहे. फार मोठ्या साधूंना ते जपले, म्हणजे भगवान शंकरांनी जपले, तर स्वतः नाही जपलं. आता महाराज लोक आधी काय आम्ही कीर्तन करतो बरं का शिवाजी महाराज आपण बाहेर घरच्या बाहेर कधी सांगत नाही तू असं करतो तसं करते. बाहेरच आमचं सांगणं चालू आहे. सांगत बाहेर पण घे बाबा, पाठ काकड्याला जात जा, भोजन करत जा, म्हणता देवपूजा करत जा, असं घरी आम्ही सांगत नाही. पण भगवान शंकरांनी आपल्या बाळकुळा सुद्धा सांगितलं तुम्ही या रामनामाचा जप कर. तारक रामनामाचा जप कर. तेव्हापासून ती पार्वती माता रामनामाचं भजन करते आणि त्याला पुरावा नरवारीने दिला. जे शंभूने धरले मानसी, जे शंभूने धरले मानसी, जे नाम भगवान शंकरांनी आतमध्ये धरलं, पकडलं, त्यामध्ये धारण केलं, त्याच्या दिशेने गिरिजेशी. त्या नामाचा उद्देश कुणाला केला? गिरिजेला केला, म्हणजे पार्वतीला केला. का केला? नाम बरवे निज मानसी धरावे. तू सुद्धा मनामध्ये धर, त्याच्या नामाचा जप कर. कारण का नापतार तेव्हापासून ती पार्वती माता, ती भवानी माता रामनामाचा जप करते. तिचे काम आहेत बरं का, तुम्हाला सांगतो. पुढले काम सांगतो तुम्हाला. आपल्या काकरातीच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस वडील लोक देवाला आंघोळ घालतात का नाही, त्यावेळेस रुक्मिणी माता भगवान पार्वतीला आंघोळ घालते. कोण? भवानी माता. तिला भवानी म्हटलेली, ती भवानीच आहे. रुक्मिणी माता म्हणजे कोण आहे? आंघोळ झाल्या का नाही, रेशमी टावेल नव्हे, अंग पुसायला कोण असतं? रेशमी टावेल नव्हे. भगवान पार्वतीचे स्नान झाल्यानंतर अंग पुसायला कोण असतं? रुक्मिणी माता, म्हणजे भवानी असते. त्याचा उतारा तुकोबाराने गाथ्यामध्ये दिलेला आहे. नहाले देव सारिले पाणी दिलं, देवाने आंघोळ केली. नहाले देव सारिले पाणी. अंग पुसे भवानी. अंग भवानी कोण आहे? अंग पुसायला भवानी असते माझा. अशी तिचे बरेच काम आहे. ती सुद्धा भगवान पार्वती सेवा करते आणि नामस्मरण करते. कारण का नाम हे तारक आहे. आणखीन एक प्रश्न तुम्हाला सांगतो. रामायणामध्ये सेतू बांधायचं ठरलं. नळ नीळ नावाचे वानर होते. नळ आणि नीळ. सेतू बांधायला बसले.
या साईडनं 5 कोटी वानराच्या रांगा, या साईडला उजव्या बाजूला 5 कोटी वानर, डाव्या बाजूला 5 कोटी वानर, कशा रांगा लागलेल्या अशा कशा काय. फक्त पर्वत आणून द्यायचे, मोठे मोठे दगड पाषाण आणून द्यायचे कोणाच्या हातामध्ये, ते नळ आणि निळाच्या हातामध्ये, आणि मग त्यांनी ते तिच्या पाण्यावर असे दगड ठेवायचे, पाण्यावर दगड करायचे. सुरुवातीला ज्यावेळेस बसले ते शेतो बांधायला, ते गवंडीच म्हणायची त्याला, काय गवंडी बसले दगड बुडायला त्यावेळेला दगड बुडायचा. बुडणार नाही तर काय होणार, तर तुकोबारे म्हणतात ना, अरे बुडणं हे दगडाचा स्वभाव आहे, बुडणं हे दगडाचा स्वभाव आहे. अरे पाषाणाची नाव आधी तर ते जड, ते काय दगड चालू झाली, पाषाणाची नाव आहे, ती बुडणार, ती म्हणजे बुडणारच आहे. दगडाचा स्वभाव बुडणे, फिरणं नाही. मग हनुमंतरायांनी सुग्रीजवळ गेले, सुग्रीवाजवळ गेले आणि सुग्रीवाच्या कानात सांगितलं, म्हणजे हे उलट झाले, म्हणजे हे वर्म चुकले वेळे दोघं. हे गवंडीतलं 2 नळ आणि निळ, वर्म चुकलं म्हणजे नामस्मरण बंद आहे, त्याच्यामुळे दगड तरत नाही. मग सुग्रीव नळापाशी गेले, निळ नावाच्या वानरापाशी गेले, कानात सांगितलं नामस्मरण चालू करा, दगड तरतील. त्यावेळेस एक मोठा पाषाण तरायला लागला, मोठा पर्वत आणला तरी तो पाण्यावर तरायचा. ते महिमान कशाच आहे, उदकी तारीले हे महिमान. आणखी एक आपण म्हणताय बघा महाराज शिवाजी महाराज, तारी ऐसे जोड उदकावरी अंगद म्हणून कोण होते तुकोबार, अंगद. अंगद नावाचं वानर, अंगद म्हणजे वारीपुत्र अंगद. त्या अंगदाला लोक सांगत आले, म्हणजे तुकोबाराला सांगत आले, ते सांगतो वानर वाटत सांग काय म्हणजे वानराच्या अंगामध्ये काय ताकद आहे, काय सामर्थ्य आहे, काय वानराच्या अंगामध्ये सामर्थ्य आहे. अहो पाण्यावर दगड तरायला लागले, पाषाण तरायले पाण्यावर, बुडत नाहीत, मोठे मोठे पाषाण सुद्धा त्यांच्या हाताने बुडत नाहीत. तुकोबारा म्हणजे गप्पासा, महाराज काय म्हणले गप्पासा म्हणजे काही नाही बुडत. काय वानराची अंगी ते शक्ती, गाथ्यामध्ये प्रमाण आहे. काय वानराचे अंगी ते शक्ती, आणि उदका करते वरिष्ठा पाण्यावर नामानं कळले महाराज, नामानं दगड करते. वानराच्या अंगामध्ये ते पावर नाही. हनुमंतराय समोर आहे, तिने सुद्धा मान्य करावं लागलं, हे नामामध्ये पावर आहे. म्हणून रामगड्याची आवडी मोठी, मनोमी लंके पेरी खेड्या माझी हनुम्या शहाणा, नामस्मरण करतात, रात्रंदिवस भजन करतात, म्हणजे शहाणे. आपण भजन करत नाही तर आपण कशात बसतो कुणाला माहिती आहे. असं हे नाम तारक आहे. म्हणून तुकोबाराचा आग्रह आहे ते पुन्हा घेता येणार नाही. आता का नाही, बरेच मेंढर बरेच अशी तर बांधलेले असते महाराज, पण कोणी कीर्तनाला येत नाही, कोणी नामाचं पूजन करत नाही, कुणाला सप्ताह माहिती नाही, कुणाला एकादशी माहिती नाही, कुणाला काही माहिती नाही. हे फक्त आपल्याला माहिती, मनुष्य देहाला जे जे लोक आले. म्हणून महाराजांचा बघा मुद्दाम आग्रह आहे. आग्रह म्हणण्यापेक्षा महाराजांचा अवतारच याच्या करताय, सांगण्याकरताच आहे. तुका म्हणे मज धाडे
शिळा झाल्यावर, दगड झाल्यावर सुद्धा, मोठी शिळा झाल्यावर सुद्धा तिने भोजन केलं. त्याच्यापेक्षा सुद्धा आपण भोजन करत नाही म्हणजे दगडच आहे महाराज. जडबुद्धी म्हणतात. मला सुद्धा बरं का तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड याहून दगड बरे दगड बरे महाराज. त्याच्यापेक्षा जड महाराज म्हणतात असं करू नका. रामनामाचं भजन करा. राम राम स्मराधी राम राम रामनामाचं स्मरण करा, रामनामाचं भजन करा. सोपं आहे ना. दोनच अक्षर एवढे सोपे बरं. बाकी गायत्री मंत्र अवघड आहे, संजीवनी मंत्र अवघड आहे. कोणता मंत्र 12 अक्षरी आहे, कोणता मंत्र 36 अक्षरी आहे, कोणता मंत्र 16 अक्षरी आहे. राम हा शब्द 2 अक्षरी आहे. राम सोपं आहे का नाही. काही उपयोग तरी का नाही, त्याला विधी निषेध नाही बरं. काळामध्ये ज्यावेळेस का नाही ग्रामपंचायतनं संडास बांधून दिले नव्हते त्यावेळेस आपण बाहेर डबा घेऊन बाहेर जायचो. बाहेर गेलो, रिक्षेमध्ये गाठ पडली, हातात संडास होता. राम हे पवित्र आहे का नाही. नाम पवित्र आणि परिकर रकुमादेवी वराचे बऱ्याच सांगतात पवित्र नाम आहे. आणि आपण अपवित्र विधीला चाललोय, संडासला चाललोय तरी नामस्मरण करतोय आपण. राम राम म्हणतोय. इतकं सोपं आहे. त्याला विधी निषेध. याला काय आंघोळ केली काय नाही केली काय बर का, संडासला गेला पाय धुतले काय नाही केलं काय, याच्या पुढे जाऊ शकतो. संडासला बसल्यावर नामस्मरण करावं. महाराजांनी केलं, माझी मदत आधी आणावर. काय बंधनच नाही. अनेक भजनाविधी बोलीला निषेध, अनेक भजनाविधी बोलीला निषेध. नामते सर्वत्र शुभदायक. नामाला मात्र शुभदायक आहे, त्याला काही बरं का बंधन नाही. म्हणून सोपं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात राम राम 2 अक्षरे सुलभानी जागा मागेलिया आणि शेवटची गोड. शेवटला बरं का मरताना नाम आलं पाहिजे ना. मरताना आपल्याकडे नाम येत नाही बरं का. आपण नाम न येताच मरतो. न बाकीचे माणसं मग उचलताना म्हणते जय राम श्रीराम चला जय जय राम जय जय राम जय जय राम. दुसरेच माणसं त्यानं काही भजन केलेलं नसतं. महाराज म्हणतात अंतकाळी ज्याच्या नामारे मुखा तुका याच्या करता बरं का रामनामाचं स्मरण करा. हे प्रत्येक महाराज सांगतो. मनावर कोणी घेत नाही, मनावर कोणी घेत नाही. याच्याकरता काय लागतं.
अनंत जन्मीचं पुण्य लागते. जन्मजन्मांतरीची असेल पुण्य सामग्री तरी तर जीवाग्री नाम येईलच श्रीरामाचे. म्हणून पुण्यवान मनुष्य आणि पापी मनुष्य ओळखायचा कसा? ज्याच्या मुखातून कधी नाम बाहेर पडत नाही. सतत भजन करतो, हरिपाठ करतोय, रात्रीचं भजन करतोय, संध्याकाळी कीर्तनाला येतोय, बरं का, नामस्मरण करतोय, तो पुण्यवान. महाराजांनी गुणच निवाडा केला. गुण अवगुण निवाडा म्हैस म्हैस रेडा. हे नाम हे तारक आहे. त्या नामाचं स्मरण करा. उत्तम हे नाम रामकृष्ण जगी तारा वया लागे बहुनदी. ज्याचं नामस्मरण आपल्याला करायचे तो कोण? ज्याचं नाम घ्यायला आपल्याला सांगतात तो रामचंद्र प्रभू कसा आहे. देव तरी कसा आहे बघावं लागेल. भगवान परमात्मा हा दिनानाथ आहे. कसा आहे? दिनानाथ. मी पहिल्या सुरू सांगितलं, भगवान परमात्मा निर्गुणातून सगुण झाले, शरीरधारी झाले, शरीर धारण केलं. शरीर नव्हतं पहिलं, नाव नव्हतं, रूप नव्हतं, नाही रूप नाही नाव किंवा रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, काहीच नव्हतं. निर्गुणातून सगुण झाले. आणि सगुण झाल्यानंतर पुन्हा कुणाकडे गेले माहिती? स्वनाकडे गेले. शिवाजी महाराज तो कुठे गेला? निर्गुणातून सगुण झाला. कुठे गेला? स्वनाकडे. 10 तोळे सोनं घेऊन गेला. 10 तोळे. सोनाच्या हातामध्ये सोनं दिलं आणि सोनार मामा म्हणला, देवा माझ्याकडे सोनं कशाला? अरे म्हणजे याचे मला ब्रीद बनवायचे. काय बनवायचे? ब्रीद. याच्यात 14 आणि 14 28 पत्त्या तयार कर. 28 पत्त्या. त्याला कोंडे लाव त्या पत्त्याला आणि प्रत्येक पत्त्यावर वेगवेगळा शिक्का मार. एका पत्तीवर शिक्का मारायचा दीनानाथ म्हणून, दुसऱ्या पत्तीवर शिक्का मारायचा पतित पावन म्हणून, आणि तिसऱ्या पत्तीवर शिक्का मारायचा कोणता? ब्रीद ज्याचे जगात सर्वश्रेष्ठ दानशूर म्हणून. अशी त्याच्यावर शिक्के मारले आणि ती स्वर्ण तयार करून दिले आणि ते रेशमीच्या दोऱ्यात ओवले आणि ते भगवान परमात्म्याने आपल्या पायामध्ये बांधले. काय बांधले? तशीची ब्रीद. दीनानाथ, पतित पावन आणि जगात सर्वश्रेष्ठ दानशूर म्हणून असे शिक्के मारले आणि ती ब्रीद भगवान परमात्म्याने आपल्या पायामध्ये बांधले. तेव्हापासून भगवान परमात्म्याला दीनानाथ म्हणतात. का दीनानाथ का म्हणतात? दोन कथा तुम्हाला सांगतो महाभारतात. सगळी कथा सांगत नाही, पण ज्यावेळेस दुर्योधनानं परकामी नावाचा त्याचा सेवक पाठवला द्रौपदीला आणण्याकरता. त्याला घेऊन ये दुर्योधनानं सांगितलं. ती गेला आणायला, हात जोडून सांगितलं तुम्हाला बोलवलं. येत नाही म्हणजे आलो महाराज. दुर्योधनानं सांगितलं ती येत नाही, आणली नाही. एकदा पुन्हा पाठवला महाराज. येत नाही. दुसरं उत्तर. दुसऱ्या वेळेस कितीच उत्तर येत नाही. आणि मग माघारी येऊन सांगितल्यानंतर मग दुर्योधनानं दुःशासनाला पाठवलं. जा दुःशासना त्याला घेऊन ये. दुःशासन काय ती काय त्याचं नावचं दुःशासन. सगळं वाईट करावं. जगांना त्या द्रौपदीच्या केसाला गुढीत आणली. कौरवी पांचाळी सभे माझी आणली. तुकोबाराय म्हणतात कौरवी पांचाळी सभे माझी आणली. आणली महाराज. सभेमध्ये येऊन उभारल्या. दुर्योधनानं आणि कर्णानं सांगितलं पांडवांना म्हणले हे सगळे वस्त्र अंगावरले उतरा. कारण का पांडव हरले होते. द्रौपदी सगळंच सगळं राज्यच हरले होते. दूध खेळा दूध. त्या टायमाला दूध होता. आताच्या टायमाला काय म्हणायचं? आताच्या टायमाला फटका म्हणते. त्या काळामध्ये दूध खेळा सगळं हरले पांडव. पांडवाचा सहकारी केले राजावनी काही राहील नाही. रुपयाजवळ राहील नाही पांडवाचं. द्रौपदी होती ती बी पराला लावली, तीही गेली. आणि मग दुर्योधनानं सांगितलं दुःशासनाला पांडवांना सांग कपडे उतरायला. सोन्याचे मुकुट होते महाराज. काय भारी भारी राजे होते महाराज. पांडव म्हणजे काही सामान्य होते महाराज. सगळे कपडे उतरून काढून ठेवले आणि कपडे उतरल्यानंतर पुन्हा द्रौपदीच्या पाय स्त्री आहे. अबला आहे ती. अबला असून सुद्धा स्त्री असून सुद्धा दुःशासनाला सांगितलं दुर्योधनानं तिचे वस्त्र तिला विवस्त्र कर, तिचे वस्त्र घे काढून. आणि मग दुःशासन वस्त्र काढायला घेतला. त्यावेळेस द्रौपदीनं भगवान परमात्म्याला हाक मारली. कृष्णा घाबरली, संकट पडली.
किंवा मोठे गुंतलासी द्वारकीच्या राया मोठे गुंतलासी कुठं गुंतवलास कोणाचा दावा ऐकून तिकडे गेलास कुठे गुंतवलास कुठे गुंतवलास कोणाच्या धावूया त्याच्या खालचा आपण काही टाकावं त्याच्या खालचा आपण ती बी पाठ करून टाका कुठे गुंतवलास कोणाच्या धावया आली देवराया निद्रा तूच काय झोप आली का तुला अरे माझी ती इज्जत जायची पाळी आली सत्व जायची पाळी आली तू झोपलास जवळच होता विटेली मान विटेला जवळी आहे जवळच होता मान तो अंतकरणाचाच बाहेर प्रकट झाला आत कोण आहे बाहेर कोण आहे आत्ताच बाहेर प्रकट झाला मान आणि नुसता प्रकट झाला नाही वस्त्राचाच अवतार घेतला वस्त्राचा म्हणजे देवा तुला मी एक रूप मागतोय चतुर्भुज रूप दाखव म्हणतोय मी तुझं एक रूप मला चतुर्भुज दाखव म्हणतोय तो तू दाखवत नाहीस अरे बाबा किती रूप आहे तुझ्याकडं अरे कोट्यावधी रूपाचा साठा आहे तुझ्याकडे किती रुपये कैची चिरामध्ये चिरे मनावरी आले ते त्याच्याबद्दल प्रमाणे चिर म्हणजे लुगडं लुगड्याला लुगडं साडीला साडी साडीला साडी साडीला साडी साडीला साडी जोडलेली अशा लाखो कोट्यावधी साड्या लाज राखली पण अंतरांग उघडं पडून दिलं नाही वस्त्राचाच अवतार घेतला म्हणून त्याला दीनानाथ म्हणायचं दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले सांभाळलं का नाही म्हणून दीनानाथ ब्रीदे शोभती चरणी ती पायाची बांधलेल्या पत्त्यामध्ये सोनार पण आणलेल्या दीनानाथ हे खऱ्या केल्या महाराज दीनानाथ आणखीन एक तुम्हाला द्रौपदीचं प्रमाण सांगतो उदाहरण सांगतो पांडवाच्या राजस्वी यज्ञामध्ये बरं का वाढ चालू होती ऋषी मुनी देव धर्मवेते बरेच लोक महाराज ब्राह्मण जेवायला बसलेले जेवण चालू आहे आणि एवढं काय पूर्वीच्या काळामध्ये एक गाठीची चोळी होती आणि द्रौपदीला एकच गाठीची चोळी पहिलं का नाही मी बघितल्या म्हाताऱ्या बऱ्याच इथं चोळी इथंच गाठ मारायची तेवढी चोळीची जुना काळ तो आणि ती वाढत असताना कधी वाढत असताना द्रौपदीला असं जाणवलं की आपल्या चोळीची गाठ सुटली एकच गाठ त्याला बटन नाही काही नाही गाठ सुटली की आता त्या अंतरांग उघडं पडणार आणि समोर दुर्योधन आहे दुःशासन नाही कर नाही सगळे जेवायला बसलेले आपली इज्जत जाणार आता लाज आपली कोण राखणार म्हणून अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याचं ध्यान केलं कृष्णा धावले बाबा भगवान परमात्मा पळतच आले महाराज आणि आपल्या हातानं त्या चोळीची गाठ बांधली आणि त्या द्रौपदीची लाज राखली महाराज त्याचं प्रमाण गाथेमध्ये दिले बघा स्वरूप महाराज पांडवा आकांती कैसा धावशी स्मरती गाथले द्रौपदी यागी ब्रिटे चोळीची म्हणून गवळणी काय महाराज गाथ्यामध्ये भलो नंदाजी कोटी करू लाज राखिली ना हमारू लाज
राखे देन हमारो बोलो नंदाजी केली म्हणजे नंदाचा मुलगा फार चांगलाय आमची लाज राखली दीनानाथ जसा दीनानाथ आहे तसा पतित पावन आहे पतित पावन म्हणजे पतित म्हणजे वेश्या पतित म्हणजे कोण स्वयंचारिणी पतित म्हणजे कोण व्याभिचारिणी वेश्या त्या वेश्याला पतित हा शब्द आलेला आहे आणि अशी वेश्या असणारी मिथिला नगरीमध्ये राहत होती कोण गणिका नावाची वेश्या त्या गणिका नावाच्या वेश्यानं अंतकाळाला राम राम म्हटलं रागावा असं म्हटलं तर तो भगवान परमात्मा तिच्याकडे जाऊन म्हणून दुसरं बीत कोणतं आहे पतित पावन पतित पावने दुसरं बीत दीनानाथ तिसरं बीत आणि उदार हे चौथं बीत तिसरं बीत आहे उदार जगदानी जगामध्ये सर्वश्रेष्ठ दानशूर आहे सर्वश्रेष्ठ दानशूर एक मुठभर पोहे दिले सुधारण्यानं जरा ते 2-4 गाड्या भरून धान्य द्यायचं होतं वाटलं 2-4 गाड्या होल ज्वारी तांदूळ काय जेवढं लागत तेवढं नाही वर्ष नाही 10 वर्ष पुरले एवढं गाड्या भरून पाठवून द्यायचं होतं तेवढं नाही एक मुठभर पोह्यासाठी सोन्याची नगरी दिली महाराज किती उदार आहे मोठीवर पोहे सोन्याची नगरी विभीषण शरण आला सोन्याची लंका वाटीवर दूध मागितलं समुद्रच दिला उदार बरं का नाही भक्तावरच उपकार करतो असं नाही बघा जे मारायला आले त्यांच्यावर बी उपकार शिशुपाल 100 शिव्या दिल्या त्याच्यावर उपकारच केला त्याला मुक्तच केला मला दुःखाच्या मार्गात ऐशी अपराध्या शिशुपाला आपण पेठावती दिला गोपाला का उत्तांचरणाच्या बाळा काय द्रौपदीचा म्हणून तर का अर्जुन म्हणतो देवाला ऐसा अपकार्या तुझा उपकार अपकार्यावर सुद्धा उपकार करणारा भगवान परमात्मा आहे असे तिन्ही ब्रीद त्याच्या पायामध्ये शोभून दिसतात आणि त्या तिन्ही ब्रीदाच्या मुळं बरं का ऋषी मुनी नारद बरं का शुकाचार्य ब्रह्मवेते सगळे त्या पायाच्या त्यांच्या चरणाचं चिंतन करतात आणि त्या चरणाच्या ध्यानामध्ये असतात कारण का भगवान परमात्म्याचे चरण म्हणजे सामान्य चरण आहेत उद्धारक आहेत माझे तुका म्हणे माझ्या विठोबाची पाय संजीवनी आहे तुका म्हणे सांगू काय आणि तारक विठोबाचे तारक आहेत म्हणून ऋषी मुनी सगळे बरं का त्या पायाचे चिंतन करतात म्हणून तुकोबारा म्हणतात दीनानाथ देवती चरणी वंदितील मुनी देव ऋषी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा विठ्ठल भक्ताची आवड आहे भगवान परमात्मा भक्तावर प्रेम करतो भक्तावर माया करतो
एक आपण महत्वाचा असा गाथ्यामध्ये आहे की तुकोबारे म्हणतात भक्त वत्सल दीनानाथ ही लोकी ज्याची मात. भक्त वत्सल म्हणजे भक्तावर प्रेम करणार आहे. का प्रेम करतो? या जगतामध्ये भक्त पवित्र आहे, भक्त पुण्यवान आहेत. जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय हे पुण्यवान आहेत, पवित्र आहेत. जगामधलं क्षेत्र तेच आहे, जगाचं तीर्थ तेच आहे. ज्ञानोबाराय हे तीर्थ आहेत बरं का. ज्ञानोबाराय कोण आहे? तीर्थाचे बाप. नामामध्ये कोटी तीर्थाची, तीर्थ वळली पैसाची. बाप जाईल आनंद जन्माची एकच स्नान केली. कोटी तीर्थाचे बाप म्हणजे ज्ञानोबाराय. कोणीच नाही. तीर्थांना पावन करणारे, क्षेत्रांना पावन करणारे क्षेत्र आहे. भगवान अर्जुनाला 12व्या अध्यायात ते सांगतात, अर्जुना तेची तीर्थ, तेची क्षेत्र, जगी त्याची पुण्य पवित्र, भक्ती कधीची पवित्र जाय पुरुषा. ज्याने जीवनामध्ये येऊन मनुष्य देहाला येऊन भक्ती कधीची मित्रता केली, भजनाशी मित्रता केली, नामचिंतनाशी मैत्री केली, ते जगामध्ये पुण्यवान आणि पवित्र आहे. तेच क्षेत्र आहे, तेच तीर्थ आहे. तीर्थाला जायची गरज नाही. तुकोबाराय तीर्थाची तीर्थ तोची झाला एक मोक्ष तिने दर्शने. त्याच्या दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो. तो तीर्थाचा बापच आहे. भजन करणारा, चिंतन करणारा तीर्थाचा बाप आहे. भगवान म्हणतात आम्ही करतो याचे करू ध्यान. अर्जुना आम्ही त्याचंच ध्यान करतो, त्या भक्ताच आम्ही अंतकरणामध्ये ध्यान करतो. आम्ही तयाचे करू ध्यान, ते आमचे देवार्चन. ते माझं देवार्चन आहे, माझ्या देवाऱ्यावरले ते देव आहेत. संत म्हणजे माझ्या देवावरले, भक्त म्हणजे माझ्या देवावरले, देवाऱ्यावरले देव आहे. आम्ही तयाचे करू ध्यान, त्याचे आमचे देवतार्चन. किंवा समाधान ते मिळतील ते ज्या वेळेस मला भेटतील त्यावेळेस माझ्या मनाला समाधान, माझ्या चित्ताला समाधान प्राप्त होतं. म्हणजे जगतामध्ये भक्त श्रेष्ठ आहे. भगवान परमात्मा हा भक्ताचा चाहता आहे. पंढरी क्षेत्रामध्ये जे उभारले का नाही विठेवर, कशा करता उभारले? भक्तांना भेटण्याकरता. वाट पाये उभा विठ्ठला, भक्तांना भेटावं असं त्याला वाटते. आणखीन प्रमाणे महाराजांचं सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण कर ठेवणी जगन वाटप आहे भक्ताची. महात्मा ज्ञानेश्वर महाराज सांगतात आठवण तो भक्ताची वाट पाहतो. हे भक्ताचा चाहता आहे, भक्तावर प्रेम करणार आहे. त्रेतायुगामध्ये बरं का वाट नाही बघितली. भक्त येतील, ऋषीमुनी मला येतील, भेटतील, माझ्या पाया पडतील, माझ्या गळ्याला गळा लावून मला भेटी देतील. त्रेतायुगामध्ये रामावतारामध्ये नाही वाट बघितली. इथं वाट बघतोय. आता आपण गेलं तर भेट आहे, तिकडे येत नाही, आपल्याला भेटा येत नाही. पण त्रेतायुगामध्ये नाही. वनवासाच्या निमित्तानं 14 वर्षे वनवासाच्या निमित्तानं अरण्याच्या निमित्तानं ऋषीमुनींना भेटी दिल्या. मतम ऋषीच्या सर्वामध्ये शबरीला भेट दिली, भक्ताला भेट दिली.
भारद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये भारद्वाज मुनींना भेट दिली, वाल्मिकाला भेट दिली, वशिष्ठांना भेटी दिल्या, विश्वामित्रांना भेटी दिल्या. म्हणजे आपल्या भक्तांना भेटण्याकरता तो उतावील असतो. कृपाळू तातळी. म्हणून चौथ्या चरणामध्ये तो कुबळा सांगतात, ऋषीमुनी भेटी दिली नारायणी, अनेक कारणे बहुतेने. दुसरी अनेक कारणं झाली महाराज. राक्षस मारली, गंगेचं राज्य विभीषणाला दिलं, अनेक कामं करायचे होते भगवान. पुढेही बहुत करणे ये सोंग तारिले या रूपे अनंत. पुढेही बहुत असा भक्ताचा देव चाहता आहे. भक्तांना भेटतो, भेट देतो, भक्तावर प्रेम करतो. नवे नवे शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, भक्ता करता देव कासावी झाला. पाण्याच्या बाहेर मासा काढला, आनंदाने उड्या मारतो मासा. तळमळ 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 जीवना वेगळी मासे सैसा. तसं भक्ता करता देव तळमळ तळमळ सदा तळमळच कासावीसच देव होतो महाराज. गोकुळामध्ये असताना का नाही, सगळ्या गोपाळांनी त्याला बाहेर घातला. तो गायच्या वाटतं करत नाही, तो खायला काही आणत नाही, आमचंच खातो. एकाची ती गोष्टी गाय एका जाय ठोकवली, आमच्याच भाकरी खातो, आम्हालाच गायच्या वाटत्या करायला होतो. तुझ्या काही नवला काही सगळं आम्हाला तो आमच्यात थांबायचं नाही. तू बाजूला काढायचं. आता देव बाजूला काढल्यानंतर तोड करून बसलं. कारण का क्षणभरी भक्तापासून देव क्षणभर जरी दूर गेला तरी त्याचा देव कासावीस होतो. क्षणभरी होता वेगळा तयास होती कासावीस प्राण त्याचे प्राण कासावीस झाले महाराज. भक्ताशिवाय त्याला जमत नाही, भक्ताशिवाय त्याला दुसरं काही आवडत नाही. आणि म्हणून अंबरीशा करता सुद्धा देव कासावीस बहु कासावीस झाला भक्तासाठी. तुका म्हणे आठी सोशी गेली आणि त्या अंबरीशा करता 10 गर्भवास सोसले. दुर्वास मुनीने शाप दिला होता. दुर्वास मुनीने शाप दिला होता, अरे ज्याच्या करता जे जन्मवरण चुकवण्याकरता, जे गर्भवास चुकवण्याकरता तू हे व्रत करतोस, ते तुला भोगावेच लागेल असा शाप दिला होता. आणि ती रडायला लागला अंबरीशराला. रडायला लागल्यानंतर चतुर्भुज रूपामध्ये भगवान पंढरीश परमात्मा समोर उभे राहिले आणि मग डोळे पुसले त्याचे. बरं का, पितांबरांना त्याचं मुख पुसलं, त्याचा घाम पुसला, त्याचे डोळे पुसले, त्याला शांतपण केलं. थांब, तू घाबरू नको, तुला शाप मिळाला ना 10 गर्भवासाचा, मी भोगतो. तुझे गर्भवास मी भोगतो. म्हणून 10 अवतार घेतले बघा. किती? 10 अवतार. ते गर्भवासच आहे देवाचे. भक्ता कारणी येणे घेतलीसे 10 गर्भवास सोशी असा भक्ता करता देव कासावीस होतो. आणि म्हणून बरं का महाराज म्हणतात, बहु कासावीस झाला भक्तासाठी, तुका म्हणे आठी सोशी येली, माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम, ऐशी देई प्रेम काही काळा नरभा माऊली. बहु कासावीस झाला भक्तासाठी, बहु कासावीस झाला भक्तासाठी, बहु कासावीस झाला भक्तासाठी, बहु कासावीस झाला भक्तासाठी, बहु
समर्पण. दुसरा मुद्दा, ज्याने मला कीर्तनाला उभा केलं, प्रकाशवाजी महाराज. 1 मिनिटाची कथा सांगतो. आपल्या वाड्यामध्ये नळाला मी हात धुत होतो बरं का. सकाळी सकाळी दात घासली, तोंड 2 हात धुत होतो. एवढ्यामध्ये अण्णांनी येऊन माझ्या पाठीवर अंगारका टाकला. तुकाराम अण्णा शिरवकर, अण्णा तुम्हाला माहिती असते. आणि मग अण्णांनी अंगारका टाकल्यानंतर अण्णांनी मला कीर्तनाला उभा केलं. त्या गुरूंच्या चरणी, अण्णाच्या चरणी सेवा समर्पण करतो, काकासाहेबांच्या चरणी समर्पण करतो आणि इथं थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.